रॉकगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मोदी सरकारचा मोठा निर्णय. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा. या निर्णयामुळे हिरो, बजाज, रॉयल एन्फील्ड यासारख्या मोटरसायकल मोठ्या प्रमाणात किमती कमी झाल्या आहेत. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जीएसटी कमी झालेला आहे. यामुळे हिरो, स्प्लेंडर, रॉयल एन्फील्ड यासारख्या गाड्या मोठ्या प्रमाणात किमती कमी झाल्या आहेत. चला तर मग बघूया आपण कोणत्या बाईक्स कितीने कमी जास्त झाल्या. हे आदेश तुम्हाला 22 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. चला तर मग बघूया कोणत्या बाईक्सचे किमती कमी आणि जास्त झालेल्या आहेत. यामध्ये हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे RTR, यामाहा, होंडा सिटी शाईन SP, बजाज प्लॅटिना 110, हिरो HF डिलक्स. सर्वप्रथम आपण हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत पाहूया. त्याच्यानंतर कमी झालेली किंमत आणि नवीन किंमत. यामध्ये 79,096 ही पुराणी किंमत आणि नवीन किंमत 72,516 कितीने कमी झाली? 6,580 रुपयांनी कमी झालेली आहे. अशाच प्रकारे होंडा शाईन SP 125, बजाज पल्सर 150, टीव्हीएस अपाचे RTR 160, यामाहा FZ SFI, होंडा सिटी शाईन SP, बजाज प्लॅटिना 110, हिरो HF डिलक्स या कमी किमती झालेल्या आहेत. आपण चार्ट बोर्डवर पाहू शकता की कशा प्रकारे या किमती कमी झालेल्या आहेत. अशाच प्रकारे स्कूटीच्या किमती बी कमी होणार आहेत. यामध्ये होंडा ॲक्टिवा 125, टीव्हीएस ज्युपिटर 125, सुझुकी ॲक्सेस 125, हिरो मोटोस्कॉप 125, टीव्हीएस 125 अशा प्रकारे ह्या स्कूटरसुद्धा काही प्रमाणात किमती कमी होणार आहेत. काही बाईकच्या किमती वाढणारसुद्धा आहेत. ते आपण या बोर्डवर पाहू शकता. यामध्ये बजाज पल्सर NS 400Z, बजाज डोमिनार 400, तसेच KTM 390 ड्यूक, KTM 390 ॲडव्हेंचर, KTM 390 इंडिओर R या बाईकच्या किमती 18,000 ते 32,000 पर्यंत वाढणार आहेत. ते आपण सविस्तरपणे बोर्डवर पाहू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व हाईप करा व्हिडिओला. धन्यवाद. नमस्कार.